आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. काय काय गरज होती तुला तिच्यावर अशी सांगता पाहिजे? आहे तुला ठाव नाही तिने आर्याला काय सांगितले ते, म्हणून तिच्यावर असा हात उचलायचा? ती किती सूडबुद्धीची आहे तुला ठाव आहे ना? व जेव्हा आर्याने सांगितलं ना मला की तिने आर्याला काय सांगितले ते ऐकल्यावर तर मला तिचा मुर्दाच पाडावा असा वाटला. लई राग आला होता म्हणून मी तिच्याशी बोलायला गेले तर तिने उरफाटासारखं बोलायला सुरुवात केली माझ्याशी. मग हाणले चांगले 2 मुस्काटात. हेच चुकतंय तुझं चारी. आहे तुला ठाव नाही तिने आर्याला काय सांगितलं ते. तिने सांगितलं तिचं आणि सत्याचं लगीन झालं आहे आणि मंजिरी ही ठेवलेली बाय आहे. आता ह्या असल्या गोष्टी लहान मुलांना कोणी सांगतं का? आणि ह्याचाच जाब विचारायला गेलते मी. मंजिरीमुळे आपल्या आईला या घरानं बाहेर काढलं असं पक्का आर्याच्या मनात बसलंय. आता ना आता स्वतःवरचा ताबाच सुटलाय. असं वाटतं जाऊन आणखीन 2 हाणाव्यात तिच्या. आत्या हे बघा, रागाच्या भरात मी जसं आतताईपणे वागले तसं तुम्ही वागू नका. जरा धीरानं घ्या. यावेळेला प्रश्न आर्याचा आहे. आर्याच्या मनात जर पियाने अजून काही भरवलं आणि तिला जर आपला राग यायला लागला ना तर पोरगी हातची जाईल. आता प्रियाला लवकरच घराबाहेर काढायला पाहिजे आणि हे सत्याच करू शकतो या. पण त्याला सांगायचं कुणी? अगं आई मी सांगते ना सत्याला. ये बाय, तू सांगू नगस. तू एकपट तापट आहेस तर तो 10 पट आहे. हे काम मंजुषाला सांगायला पाहिजे. काय ग बाहेर का थांबलीस अशी? दादा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. काय झालं? एनिथिंग सिरियस? सांगते पण तू मला प्रॉमिस कर की मी तुला सांगितल्यावर तू अजिबात डोक्यात राग घालून घेणार नाहीयेस. कारण तुझ्या कुठल्याही रिॲक्शनचा डायरेक्ट परिणाम आर्यावर होणार आहे. काय झालंय काय मंजुषा? दादा प्रिया हॅज क्रॉस्ड ऑल हर लिमिट्स. म्हणजे यावेळी ना तिने कहर केलाय. तिने आर्याला सांगितलंय की तिचं आणि तुझं लग्न झालं होतं आणि मंजिरी बहिणींबरोबर तुझं अफेअर होतं आणि तिच्यामुळे तुमच्यात प्रॉब्लेम झाले. चारू आत्या तिला समजवायला गेली तर आर्यासमोर तिने चारू आत्यांनाच वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. दादा ऐक दादा, प्रियाने आता आर्यासमोर सगळ्या गोष्टी तिच्या फेवरमध्ये फिरवल्या. त्यामुळे आर्यासाठी या क्षणी आपण सगळे वाईट आणि एकटी तिची मम्मा चांगली आहे. सो दादा बाबा तुम्ही आम्हाला सोडून तर नाही जाणार ना? प्रिया काय बोलतेस तू? हे बाबा ती मंजिरी घरी आली होती. काय? बाबा मला माहिती आहे तिच्यामुळे तुम्ही माझ्या मम्माशी चांगलं बोलत नाही. प्लीज आम्हाला सोडून नका ना जाऊ. मी गॉडकडे प्रेयर सुद्धा केली होती की मला तुम्ही दोघंही हवे आहात. प्लीज बाबा नका ना सोडून जाऊ आम्हाला. मधूच्या आयुष्यात अजून किती होरपळ होणार आहे कुणास ठाऊक. कसं आहे अंकिता, मनातल्या कडू गोष्टी विसरण्याकरता आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि काही गोष्टी तर अशा असतात की ज्या आपल्याला आयुष्यभर विसरता येत नाही. मनूच्या बाबतीत म्हणशील तर दिवस सरत होते आणि ती जगत होती. मी पाहिलंय तिला स्वतःशी झगडताना. मनातली पराकोटीची उद्विग्नता कधी चेहऱ्यावर नाही येऊ देत. ती प्रत्येक क्षण जणू काही कळलंच नाही अशी जगत असते.
तिच्या मनात किती वादळ घोंगावत असतील कोणीही सांगू शकत नाही. तिच्या या वृक्ष आयुष्यात तिला शुभ्राचाच आधार होता, म्हणजे तो आजही आहे. सत्यजितराव आपल्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही ही मनाची समजूत घालून ती आयुष्य जगत होती. आणि एक दिवस अचानक सत्यजितरावच येतात काय? सत्यजितरावच आपले बाबा आहेत हे शुभ्राला कळतं काय? चला आता सगळं सुरळीत होईल असं मनूसकट आपल्या सगळ्यांना वाटतं, पण ते वाटणं स्वप्नवत सगळं. ते स्वप्न असतं तरी चाललं असतं. अजून एखादं स्वप्न तुटलं असं म्हणून विखुरलेले क्षण गोळा करण्याचा प्रयत्न तरी करता आला असता. पण आता जे काही घडतंय ना ते माझ्याही सहनशक्तीच्या पलीकडेच आहे. हे अंकिता, अगं असं काय करतेस? हे बघ, तूच जर अशी कोलमडलीस ना तर मनूला आधार कोण देणार आहे? मी तिच्या समोर नाही जाऊ शकत. तिची घुसमट नाही पाहू शकत मी आता सारखं तिला काही समजावायला गेले ना तर माझाच अंतस्फोट होईल. सगळ्या बाजूनी कोंडी झाल्यासारखी वाटतं. दादाशी याविषयी बोलू शकत नाही, कारण दादा काय रिॲक्ट होईल याची पूर्ण कल्पना आहे मला. पण अंकिता, तुला सांगू, मला आतून असं वाटतं की मनूला सत्यजितरावांबद्दल जे काही कळलंय ना ते त्यात काहीतरी गडबड आहे. हो, काय बोलताय तुम्ही? म्हणूनच स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचा संसार पाहिला. हे बघ, सत्यजितरावांचा जर संसार चालू असता तर मग ते इथे का आले असते? शुभ्राला त्यांना भेटायचं होतं, शुभ्रा त्यांची मुलगी आहे हे मी मान्य करू शकतो, पण मग ते मनूला का भेटले? म्हणूनच तर म्हणतो की यात काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकतंय. चुकताय खरं, पण ते आता सुधरवणार कसं? दादांना काही सांगायचं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं. त्यात मनूने तर शस्त्रच टाकली. तिला ना आता हे मान्य झालंय की ती जिंकावं असं देवाच्याही मनात नाहीये. आजवर माझ्या आयुष्यात एवढी हतबलता मी कधीच अनुभवलेली. माझी देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे की आता दादानी कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊ नये, नाहीतर मनूचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि ती कधीच सावरू शकणार नाही. हे बघा, मनू आपली मुलगी आहे. तिची अजून ससे होलपट होता कामा नये, पण ह्याची काळजी आपण घ्यायला हवी. प्रिया, प्रिया, अहो, आलात तुम्ही? मी तुमच्यासाठी चहा करून आणते. तू आर्याला मंजिरीबद्दल काय सांगितलीस? आणि मंजिरी इथे येऊन गेली ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? असं काय करताय? त्या दिवशी मी तेच तर सांगत होते, पण तुम्ही माझं काहीही ऐकून घेण्यात इंटरेस्टेडच नव्हतात. मला असं वाटलं की आता तुमचा मंजिरी मधला इंटरेस्ट संपला, पण नाही. आणि आर्या, तिला मी काय सांगणार? तिला खरं तेच सांगितलं. आपलं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं आणि मंजिरी आपल्या आयुष्यात येण्याआधी आपण किती आनंदात होतो. आय एम शुअर हे तू अमान्य करणार नाहीस. सगळ्या जगाची हीच समजूत झाली की मी तुम्हा दोघांमध्ये आले, पण वस्तुस्थिती उलट आहे. त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणून कायम माझ्याकडे बघितलं गेलं, पण खरं तसं नाहीये. आपल्या त्रिकोणातली तिसरी बाजू मंजिरी आहे. सत्यजित, आपण दोघं आधीपासून एकच होतो आणि मंजिरी आपल्यामध्ये आली. आणि आता हेच मी अख्ख्या जगाला ओरडून सांगणार.
सोड दादा, काय प्लीज दादा, सोड तिला, सोड दादा, अरे जीव जाईल तिचा दादा, दादा प्लीज सोड ना. बाबा प्लीज मम्माला सोडा ना. बाबा प्लीज. दादा तुला आधी कशाला दादा? मम्मा. दादा काय करतोयस तू हे? प्लीज शांत हो. शांतो, त्या बाईनं आर्याच्या मनात मंजिरीबद्दल नाही ते भरवलं आणि मी शांत होऊ. दादा हे जरी खरं असलं तरी तू प्रियाला मारून टाकू शकत नाहीस ना. मग काय करू मी तूच सांग. आजपर्यंत माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी जुळून आल्यात त्या सगळ्या माझ्यापासून दूर गेल्यात फक्त यांनीच बाईमुळे. हो दादा, पण तरी तू आताताईपणाने काहीही करू नकोस. उगाच आर्याच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण व्हायला नको. इतके दिवस आर्याचा विचार करूनच गप्प होतो मी. आणि यापुढे तुला आर्याचाच विचार करायचा आहे दादा. नाही पण मला तर वेळ वाया घालवून चालणार नाही. काय करणार आहेस तू? दादा कुठे चाललायस? मंजुषा, अगं ज्या अर्थी मंजिरी स्वतःहून इथे आली होती त्या अर्थी तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. आता या नीच बाईनं तिच्या मनात काय गैरसमज निर्माण केलेत मला नाही माहित. मला ताबडतोब जाऊन मंजिरीला भेटलं पाहिजे, तिच्याशी बोललं पाहिजे. तू जा दादा, पण काळजी घे. हो, आणि बघ तू प्लीज स्वतः इथे लक्ष ठेव. हॅलो बाबा, मी शुभ्रा बोलते. मी आर्या बोलते. मला माझ्या बाबाशी बोलायचंय. प्लीज त्याला फोन दे. ए ते तुझे बाबा नाही आहेत, ते माझे बाबा आहेत. ए तो माझा बाबा आहे, त्याला फोन दे. ते घरी नाही आहेत. मला माहितीये तो घरी आहे. तू माझ्याशी खोटं बोलतेस. ए मी नाही खोटं बोलत आहे, तू खोटारडी आहेस. खूप खोटं बोललीस माझ्याशी. मी काय खोटं बोलले ग? आमच्या घरी आली होतीस तू तेव्हा खूप काय लपवलंस माझ्यापासून. मी तुझ्याशी किती प्रेमाने वागले ग, पण तू काहीच सांगितलं नाहीस. अगदी तुझं नाव सुद्धा. तुम्ही सगळे खोटारडे आहेत. बाबा पण. माझ्या बाबाला खोटं बोलू नकोस. ए तुला सांगितलं ना, ते तुझे बाबा नाही आहेत, ते माझे बाबा आहेत. ए तू नंतर आलीस. बाबाचं आधी माझ्या आईशी लग्न झालं होतं. तिचं नाव मंजिरी. ती तुझी आई आहे? हो, पण लग्न तर माझ्या आई बाबांचं झालं होतं. आता तू खोटं बोलतेस. नाही, मी आणि माझी मम्मा कधीच खोटं बोलत नाही. मला माझ्या बाबाशी बोलायचंय, त्याला फोन दे. तुलाही सांगितलं ना ते बाहेर गेलेत म्हणून. ठीक आहे, तो आल्यानंतर त्याला मला फोन करायला सांग. नाही सांगणार जा, कारण ते माझे बाबा आहेत. त्या दिवशी मी माझं चॉकलेट तुझ्या बरोबर शेअर केलं, पण मी माझे बाबा तुझ्यासोबत शेअर नाही करणार. आणि परत इकडे फोन नको करूस. तो माझा बाबा आहे. तू बरोबर बोलतेस दादा, पण आपल्याला मनूचाही विचार करावा लागेल ना. आतापर्यंत मी तेच करत आलोय शिवराज. तिचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून मी आतापर्यंत आटापिटा केलाय. आणि मला नाही वाटत की आता या सिच्युएशन मध्ये माझा डिसिजन काही चुकतोय म्हणून. डिसिजन चुकीचा किंवा बरोबर असं काही नसतंच ना दादा. फक्त आपला डिसिजन बरोबर आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागतं. ठीक आहे, चल मी तुझं हेही आव्हान स्वीकारतो. दादा मी तुला कुठलंही आव्हान देत नाहीये. फक्त या घडणाऱ्या घटनांना पुन्हा एकदा लढाईचं स्वरूप देऊ नकोस.
ते मी आधी सुद्धा कधी दिलं नव्हतं शिवराज. लढाईमध्ये प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चीत करायचं असते मला माहितीये, पण मी केवळ माझ्या मुलीचा आणि तिच्या मुलीच्या भविष्याचा विचार करून त्या मावाल्याला फक्त कायदेशीररित्या जेरबंद केलं, आणि ते सुद्धा केवळ एवढ्यासाठी की त्याने सूडबुद्धीने पुन्हा काही तमाशा करून माझ्या मुलीचं जगणं मुश्किल करू नये म्हणून. खरोखरची लढाई जर मला त्याच्या विरुद्ध करायची असते ना, तेव्हा ना त्याचे हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसते, कळलं. असं त्या माणसाचा विषय नको, आणि तुझ्याशी तर त्या माणसाविषयी मला काही चर्चाच करायची नाही. मग तुला काय बोलायचं? मी स्वप्नीलशी बोललोय. मनुशी लग्न करायला आजही तो तितकाच आग्रही आणि आनंदी सुद्धा आहे. इनफॅक्ट तो नागपूरला गेलाय त्याच्या फॅमिली सोबत बोलणी करायला. अशोक कोडेकर, त्याची बायको आणि स्वप्नील काही दिवसांनीच रीतसर बोलणी करण्याकरता आपल्याकडे येतील. दादा, हे सगळं करण्यात तू थोडी घाई करतोयस असं नाही का वाटत आहे तुला? घाई करतोय मी? अजून किती वर्ष वाट बघायची शिवराज? 7 वर्ष. अरे 7 वर्ष स्वप्नील सुद्धा थांबला तिच्यासाठी. यापेक्षा फार काळ मला थांबायची इच्छा नाहीये. किंवा मी अशोकशी या बाबतीत रीतसर बोलणी करणार आहे आणि स्वप्नीलचं आणि मनूचं लग्न लावून देणार आहे. मनू तर याच्यामध्ये हित आहे. तू मनुशी बोललायस याबद्दल? तिच्या मनाची तयारी आहे का? तिचं सुद्धा मन बदलावं लागेल ना आपल्याला. हेच करणार आहे मी आता. हा, पण या वेळेला एका क्षणाचाही विलंब करायचा नाही, हेच ना? तू सतत माझ्याशी तिरकस का बोलतोस रे? तुम्ही सगळे लोक मला काय मनुष्य आयुष्याचा विलन समजताय काय? अरे मी बाप आहे तिचा. माझ्या काळजाचा कोणी कधी विचार करेल की नाही? दादा, मी मनूला जन्म दिलेला नाहीये, पण एक बाप जेवढं प्रेम करतो ना तेवढंच प्रेम करत आलोय तिच्यावर. आणि म्हणूनच तिला होणारा त्रास, तिला होणारे क्लेश मला जास्ती स्पष्टपणे समजू शकता. आणि मला ते कळत नाही असं तुला म्हणायचंय? असं नाही म्हणायचंय दादा मला. थँक्यू मनू. बरं झालं तू आलीस, पण अगं तुझ्याबद्दलच बोलत होतो. अभिनंदन. अभिनंदन? हा, स्वप्नील आणि तुझ्या लग्नावरती लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. स्वप्नीलच्या घरचे आपल्या घरी लग्नाची रीतसर बोलणी करण्याकरता येणार आहे. काय बाबा? मनू, म्हणजे तुला काहीच माहित नाहीये? कमाल आहे दादा तुझी. ज्या मुलीच्या लग्नासाठी तू एवढा सगळा घाट घालतोयस तिला याची काहीच कल्पना नाहीये. मनूला सगळं माहिती आहे शिवराज, आणि तिचा होकार सुद्धा याला. हे सगळं खरंय म्हणू? हो. मनू, आता तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? शिवराज समोर आहे, त्याला सुद्धा कळू दे नाही. मला कुठलाही प्रॉब्लेम असण्याचा नसण्याचा प्रश्नच येत नाही ना. मला जे सांगायचं होतं ते मी आधीच सांगितलेलं आहे. पण काय? हे सगळं शुभ्राला कळणं खूप गरजेचं आहे. शुभ्रा लहान असली तरी प्रश्न तिच्या वडिलांचा आहे. तिला कसं सांगणार आहात बाबा? काय इतर कुठल्याही गोष्टी बाबतीत तिची समजूत मी काढूच शकते, पण याबद्दल मी नाही बोलू शकत तिच्याशी. माझ्यासाठी हे अशक्य आहे. बरोबर आहे. प्रश्न फक्त शुभ्राला समजवण्याचाच आहे ना.
ठीक आहे, मी बोलेन तिच्याशी. अरे दादा, नाही, मनू बरोबरच बोलते. तिचं काही चूक नाहीये. शुभ्राशी आज ना उद्या बोलावं लागणारच आहे. मग आजच का नको? बोलतो मी. म्हणून हे बघ, तू विचार कर.